झोपेतून उठल्याबरोबरचा पहिला विचार, आज काही ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग होईल का नाही, पुढं बघा. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे संडे. तर आज आपल्याला ऑफिसला जायचं काही काम नाही आहे. तर आज मी तुम्हाला दाखवतो संडेच्या दिवशी रूमवर राहणाऱ्यांना काय काय काम असते ते. तर संडेचं पहिलं काम म्हणजे राहते आपलं कपडे धुवायचं. आणि कपडे धुवायला आता पाहत होतो तर आपला निर्मा संपला आहे. तर आता निर्माणाला जात आहे. आपल्या इथे रूमजवळच दुकान आहे. आता निर्मा वगैरे घेतला. भाई नागपूरला एवढं बहुत भयंकर थंडी आहे भाई, साला बहुत भयंकर थंडी आहे. ब्लॉगिंगमध्ये नाही मी बॅक कॅमेराने शूट करतो ना, तर बराबर येत नाही, कधी डोकं कटतं की हे यार समजत नाही आहे. कॅमेरा कसं बघा की कळा लागते बराबर फिटिंग म्हणजे हाताची, हात बराबर पंखाची, किंवा आपलं कॅमेऱ्यात पूर्ण आलं पाहिजे बराबर. तर हे झालं आपलं पहिलं काम चालू संडेचं. सगळ्यात पहिले काम राहते कपडे भिजू घालणं. आता कपडे वगैरे भिजू घालून झालं आपलं. आता दुसरं काम थोडे कालचे भांडे वगैरे आहे ते घासा लागून, जेवणाची ताट वगैरे. ही रूमवरून भांडे गिंडे घालायला लागते आपल्याला सगळे. खूप बेकार रूम होत आहे ना, खूप बेकार आहे. भांडे वगैरे घासून झाले. आता चला कपडे धुवासाठी. कपडे वगैरे पण झाले. आता काय म्हटलं रूम साफसूफ करतो. आज संडेला कटिंग वगैरे करून घ्या म्हटलं. कटिंग वगैरे करायला आला पाहिजे. तर आता कटिंग केल्यानंतरचं हे आहे आपलं लुक. कसं आहे कमेंटमध्ये पक्का सांगा. चांगलं दिसत आहे नाही दिसत आहे. मला तर चांगलं दिसत आहे. तर आता कटिंगवाल्या दादाला आपल्या यूट्यूब चॅनल दाखवून दिलं. आता हे रूम वगैरे साफसूफ करून घेऊ आपण. रूमवर साफसूफ करून झाल्यावर आपण जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला. तर मी तुम्हाला दाखवतो कुठं बाहेर जाऊ. तर संडे आहे आणि आपण फिरायला नाही आलो असं होऊ शकते का. आता आपण आलो दीक्षाभूमी फिरायला, कारण नागपूरचे सगळे स्पॉट फिरलो आहे. तर ते दीक्षाभूमीला आली होती फिरायची. माझ्यासोबत रूममेट आला आहे माझा, तर दाखवू नाही शकत. तर तुम्हाला दाखवतो दीक्षाभूमी नागपूरची. आपण दीक्षाभूमीवर आलो आहे. दीक्षाभूमीवर आल्याला 100 रुपयाचा खर्च घेतला आपण हा गॉगल. तर ही आहे दीक्षाभूमी नागपूरची. खूप फेमस जागा आहे. खूप सारे लोक वगैरे येतात इथं. आणि आपण सर्व जागा फिरलो नागपूरच्या. फक्त हे आलो होतं तर इकडे आलो आताच. मी तुम्हाला दाखवतो कशी आहे दीक्षाभूमी. अजून ही आहे दीक्षाभूमी अंदरून, पुण्याच्या अंदर जात आहे. दीक्षाभूमी आहे आणि हे दीक्षाभूमीच्या अंदरलं अंदर इथं काय असं आहे. छान जागा आहे. गर्दी वगैरे आहे इथं थोडी. हे काय माहीत नाही आपल्याला. हे सोन्याचं आहे का काय माहीत. सोन्याचं आहे वाटते. मधातला आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी आहे म्हणजे इथे. सम्राट अशोकची मूर्ती पण आहे अशी खूप मोठी. आणि इकडे फोटोज वगैरे आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची फोटो आहे सर्व लोकांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हे कोण आहे दुसरे पण माहीत नाही. खूप सारे चारो साईडला फोटो लावून आहे यांचे. इथे हे लाकडाची दीक्षाभूमी पण बनवून आहे पूर्ण एकदम बारीक. मस्त बनवलं यार लाकडाने. आता दीक्षाभूमी वगैरे पाहून घेतली. आता मॉलमध्ये जातो. थोडं मॉलमध्ये फिरायचं, मित्राला शॉपिंग वगैरे करायची आहे. तर त्याला तुम्हाला दाखवतो मॉलमध्ये जाऊन. आता आलो आपण मॉलमध्ये, VR मॉलच्या अंदर. तर इथे मी फर्स्ट टाईमच आलो या मॉलमध्ये. नाही तर मी पर्डीच्या मॉलमध्ये जातो पेशा. या मॉलमध्ये पहिल्यांदा आलो. पाहू इथं काय काय आहे. वाव, इथं भाई क्रिसमस ट्री बनला. क्रिसमसची
पूर्ण डेकोरेशन करून आहे. हे बघा, एक नंबर मॉल आहे आता. HMs वगैरे मॉल आहे पूर्ण. आता जाता आहे वरच्या फ्लोअरवर. वरता काय काय आहे पूर्ण इथून दिसत आहे. एक नंबर सीन यार, एक नंबर क्रिसमस ट्री सजवला आहे. आणि हे सोनीची कार आहे, कोणतरी नवीन लॉन्च झालेली मारुतीची. असं आहे मॉल. लहान मुलांसाठी मस्त आहे खेळायला. इथले गेमिंग झोन खूप मस्त आहे. बहुत माहोल आहे, जे सर्व गेम आहे इथं A to Z फुल माहोल. आता झाला मॉल वगैरे पाहून आलो. आता जातो रूमवर. काही घेतलं तर नाही आलं. मार्केटमधून रूमवर आलो आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जी माझ्यासारखी पोरं आहे, समजा मीच समजा, मला ना पहिल्यापासून असं रूमवर राहत होतं फॅमिलीच्या अलग. कारण घरची पण कलकल लावून देते मागं, कामं सांगून ती. सर्व पोराला असं वाटते की आपल्या घरची एकदम आपल्या मागं कामं सांगत राहते, कलकल करत राहते. तर आपण रूमवर आलो असतो किती चांगलं झालं असतं असं. पण रूमवर राहून ना स्वतःचे कपडे स्वतः धुवा, भांडे स्वतः धुवा. घरी तर आपल्याला एक टाळट घेणं जीवावर येते जेवाचं. पण इथं कसं मेसचा डब्बा जा, आणि मेसचा डब्बा म्हटलं ना बहुत सुंदर. स्विमिंग करायचं मन झालं ना तर आपण त्या मेसच्या डब्याच्या वरणात स्विमिंग करू शकतो. असं वरण आहे ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट करा. त्याचं कमेंट वाजून थोडं चांगलं वाटते. तर शेवटपर्यंत ब्लॉग पाहण्यासाठी थँक्यू.